चंदाबाई डोरसुंगीकर लावणी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या लावणी स्पर्धेचं हा शेवटचं राऊंड आहे. हा, तर या राऊंडमध्ये 2 लावण्यवती फायनलमध्ये आलेले आहेत आणि यापैकी एक जी लावण्यवती जिंकणार आहे तिला आपण आपल्या गावचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्ह्याला पाठवणार आहे. हा, तुमचा उत्साह चांगला पाहिजे बरं. तर आता या 2 लावण्यवतींमधून कोणती बरं लावण्यवती चांगला डान्स करते हे ठरवण्यासाठी आपल्याला पंचांची आवश्यकता आहे. तर या लावण्य स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आपले पहिले पंच आहेत आपल्या गावचे कार्यसम्राट सरपंच हेमंत पाटील. जोरदार स्वागत करूया त्यांचं या ठिकाणी. सरपंच राम 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 राम. आले बघायला बरं वाटलं आपल्याला. कसं काय वाटतंय? बस मस्त. तर मंडळी, आपल्या आजच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या अंतिम फेरीसाठी पहिले पंच आहेत आपले सरपंच. तर दुसरे पंच कोण असतील बुवा अशी सगळीकडे उत्सुकता असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा पंच हा उपस्थितांपैकी कोणतरी एक असणार आहे ज्याला म्हणणार आपण प्रेक्षक पंच. तो प्रेक्षक पंच इथं त्यांची नावं आहेत. मी माननीय सरपंचांना विनंती करतो तुम्ही एक चिठ्ठी निवडून प्रेक्षक पंच कोण येणार आहे ते नाव घोषित करावं. बरं, मी या निवडीचं वैशिष्ट्य सांगतो. प्रेक्षक पंच म्हणून जे कोणी येणार आहेत त्यांच्याकडे 50% अधिकार आहेत. म्हणजे त्यांचे 50 गुण आणि सरपंचांचे 50 गुण असे दोन्ही मिळून लावण्यवतींना गुण देणार आहे. आणि ज्या लावण्यवतीला जास्त गुण मिळणार ती आपल्याकडं विजेती म्हणून घोषित केली जाणार आहे. सरपंच सांगा बरं काय नाव आहे? वा 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 वा. आणि प्रेक्षक पंच म्हणून ज्यांना निवडलंय त्यांचं नाव आहे अरे हड. प्रेक्षक पंच म्हणून ज्यांचं नाव आहे अरे बाप. प्रेक्षक पंच म्हणून ज्यांना इथं आम्ही आमंत्रित करतो त्यांचं नाव आहे कर हिम्मत कर. कुणाल मेश्राम. अरे सरपंच आले काय तुम्ही? नको पाया नको पडू. पाया नको पडू. पाया नको पडू. अरे बात जबरदस्तीनं पाया पडायला लावून राहिली होतं. बरं मी काय म्हणून राहिलो? हा, ते माझ्या गटारावरच्या फरशा का बसवणार आहात? अरे तू लावणी स्पर्धेला आलाय का गटराच्या फरच्या मोजायला आलाय? अरे तू गुच्ची तुला लावणीतलं समजतं ना? हा, लावणीतलं समजते मला. मग जास्त बोलायचं नाही. वाक्य कमी आहेत पहिलेच. इकडे इकडे जायचं. कुठं? इकडे बसायचं. आणि मी सांगीन ती विजेती करायची बाई. समजला का? अहो पण तुम्ही गटारावरच्या फरशा बसवणार आहात काय? मी इथे सूत्रधार या नात्यानं दोन्ही पंचांना विनंती करतो त्यांनी असं नसतं व्हायचं आहे. हा हा, तुम्ही हा ना. तर आता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. अंतिम सामना कैलासवासी चंदाबाई डोरसुंगीकर लावणी स्पर्धेचा हा अंतिम सामना, अंतिम फेरी. आणि या फेरीमध्ये पहिली लावणीवती येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नृत्य बिजली शिवाली परबगावकर यांचा. भाई भाई एकदम बेस्ट है, एकदम बढ़िया. हाँ एकदम बढ़िया. एक मिनिट इकडे या जरा. सरपंच सरपंच ऐका ना. नंबरचा काय आहे व्हॉट्सअप नंबर? ऐका ना सरपंच, उगाच गावची शोभा नको. नाही, नंबर घे ना तिच्याकडून. मी नंतर घेऊन देतो ना. पाय बरं. हा मी बघतो. तुम्ही इथे बसा. वा 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 वा, एकदा जोरदार टाळ्या शिवाली परबगावकर यांच्यासाठी. जबरदस्त जबरदस्त. कडक कडक. वा काय नाच तुम्ही. वा. ते सरपंच नंबरचं काय म्हणले? 1 नंबर नाचले तुम्ही. 1 नंबर नाचले तुम्ही. वा वा वा. तर मित्रांनो मंडळी, आता इथं या मंचावर नृत्य बिजली कडाडली, पण या नृत्य बिजलीला चॅलेंज करण्यासाठी आपल्या समोर येत आहे नृत्य वादळ चेतना भट चोळकर. चढवू
डोळा फोडला बे माया. काय केलं अरे तुम्ही? डोळा फोडला यार हिनं. चुकून झालं. अरे पण डोळा फोडला ना त्या फुलानं तुमच्या. नाही मला अरे काय मला तर तुमच्या दिलावर मारायचा होता. हा. डोळ्यावर लागला, चुकून लागला. अरे. मी बघते, थांबा मी बघ- फुंकर. ए, तोंडी पाऊस. बरं वाटते का? ते माया मारते रे हिनं अल्लग लावाज लावलाच. चुकून झालं. माय मुलायम डोळा फोडला तिनं. आता काही आता ओके आहे का काय? ओके मी ओके. ओके आहे ना, बसा तुम्ही बसा. नाही, ओके कसं? मी बाई- बघते. बाई ऐका तुम्ही या इकडे या. इकडे येऊ का? इकडे या तुम्ही. इकडे या तुम्ही. डान्स मुळे ना माझा घसा बसलाय. दमला ना डान्स करून. वैशिष्ट्य आहे तुमचं. लोकांचं गाणं म्हणून घसा दुखतोय, तुमचा डान्स होऊन दुखला. बाई तुम्ही इकडे ह्या. हा तर मंडळी, मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की आपली ही अंतिम फेरी इथं पूर्ण झालेली आहे. दोन्ही लावण्यवतीने आपली कर्तबगारी दाखवलेली आहे, आपलं लावण्य दाखवलेलं आहे, आपली अदाकारी दाखवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या द्या दोघांसाठी. आता मी दोन्ही पंचांना एकमतानं आपापसात चर्चा करून निकाल जाहीर करण्याची विनंती करतो या ठिकाणी. चर्चा चर्चा करत काय अर्थ नाही आहे. सगळं सिद्ध समोर दिसून आलंय का शिवालीबाईंना लावणी केली आहे आणि त्या चेतना मॅडमनं येळाचा करेल. हा म्हणजे ते जमतच नाही तो विषय. तो विषय असा आहे का आमच्या दोन्हीच्या एकमतानं शिवालीबाई विजेत्या असतील. वा नाही, नाही. आज या ठिकाणी अरे अरे एक मिनिट थांबा ना. पहिलं सुरू झालं काय ते माझ्या गटारावर फरशा का बसून देणार. बसावतो ना. थांबणं जरासा. पुढच्या टायमाला बसू आपण. नंतर बसू. शांत बस. परत विचार राहिलो मी गटारावर फरशा कवा बसवणार आहात? अरे जल्दी बसायन ना. मी तू काय टेन्शन करतो. मला मांडणं पडेल ते. नंतर बसू आपण. तू सोडते विषय. नंतर हा बरं 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 बरं. तर मग माया हिशोबानं बा चेतनाबाई आजच्या विजेत्या. कस काय कसं काय म्हणजे? अरे काय धमाल नाचल्या त्या. नाचल्या मग? अरे लावणीच्या नावाखाली बांगडा गेला त्यांना. अरे तुम्हाला त्यांच्या आधा दिसल्या नाही काय? अरे आधा आधा काय करतो. अरे बापरे. मी काय म्हणतो 50-50 मार्क देवाच्या हात की नाही? आहेत ना, आहेत. हा हा. तर माये 50 मार्क त्या चेतनाबाईले आणि इले 0. अरे असं कसं चालीन. एक मिनिट कुण्या आपल्याला ना जिल्ह्याच्या गावाले ना लावणी स्पर्धा जिकायची आहे. हा. कुस्तीचा फडणी जिंकणार. हा ही अशी बाई पाठवली तर गावाची इज्जत जाईन का नाही. माया गटार उघड आहे तवा इज्जत जात नाही काय? माया हिशोबानं या चेतनाबाई बेस्ट नाचल्या. हा काय हा बेस्ट. ह्याला तुम्ही बेस्ट म्हणताय. हो. ह्याच्यापेक्षा आहे ना रस्त्याच्या खड्ड्यामध्ये एसटी बस असते ना ती तरी चांगले बीट पकडती. टावळे बोलून माझ्या लावणीला काही बोलायचं नाही. मी ना 5 वर्ष रेलचेल करून गुडूकडे शिकलेली आहे. काय केलंस? रेलचेल केली 5 वर्ष. तालमीचं अंग आहे माझं. नुसती नाचत नाही मी, गाऊन नाचते. हा बाई 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 तुम्ही गा पहिले. अरे गाव द्या मस्त. राई जरा बसा, जीव हा अरे नाही तुम्हा विनोबा. आवाज दिले काय वा. बाई त्यांची उत्सुकता पश्चातापात बदलायला लागू नको. थांबा तुम्ही. कुठं रियाज केला होता नदीच्या काठावर. असं कधी लावणी असते का बाई? नसतं अशी लावणी. अगे पांढरे पाल. आमच्या घराण्याची लावणी अशीच असते. लय फेमस लावणी आहे आमची. ऐका ऐका हे बघा शिवालीबाई चेतनाबाई भांडू नका. भांडून प्रश्न कुठला सुटत नाही. बघा तिला सांगा. सांगतो मी. तू गप्प बस. लावणीतला विराज जगताप. मी काय बोलली? माझ्या पुढं कटकट करायची नाही म्हणजे. तू काय करशील ग मग? तू काय करशील सांगून ठेव मला. थांबा जरा. थांबा शिवालीबाई कशाला काय थांबा. एकदम शा म्हणजे शा. बाई बाई बाई, मी काय म्हणतो एक अदा करून दाखवा तुमची. अरे डायरेक्ट माणूस मरतेच ना. एक मिनिट सर. अरे काय कामाचं आहे हे. नाही म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की
दोघींनाही सारखेच गुण मिळाल्यामुळं म्हणजे सरपंचांनी शिवालीबाईंना 50 गुण दिले आणि प्रेक्षक पंचांनी चेतनाबाईंना 50 गुण दिल्यामुळं सामना टाय झालेला आहे. अरे म्हणून मी म्हणत होता याला खाबरा निवडला, ऐन टायमाला टाय घालतो. आता ते बाई निवडली होती ना चांगली, टाय झालं ते. तुम्ही माया गटारावरच्या फरशा का बसून देणार आहे? अरे बसाई ना यार मी. अरे कवा? मला ग्रामसभेत टाकणं पडतं, मग अनुदान मंजूर होतं. गैर तितंबे आहेत त्याचे, तुला काय माहिती? तू ना गुच्चू बस, तू ना त्या बाईला विजेती म्हणणं बघता मी लगेच टाकून देईन. अरे मी त्या बाईला विजेती करतो, हा. पण तुम्ही माझ्या गटारावर पहिले फरशा तर टाकून द्या. अरे तुम्हाला सांगतो, त्या गटारामधले ना उंदर बाहेर येऊन विचारतात मले, अरे तुमचा सरपंच कवा गटारावर फरशा टाकणार आहे? तू कायम गटरवरच बसेल राहतो का रे? तुला विचारायला येता तू कायम तडी खुळत बसेल राहतो का? रिकामा काम करू नको, मी करून देईन ना यार तुले. तू फक्त त्या बाईला विजेती घोषित कर. सरपंच गावची शोभा होती, पुढे जायला लागेल. हा तेच म्हणतो मी. तू आहे ना त्या बाईले हवामान मी आजच तुले फरच्या बसाय देतो. आजच? हा. आजच देता? हा नक्की? नक्की. हा? ठीक आहे तर मग, हा. ठीक आहे मग, ठीक दोन्ही आहे. पंचांचं या ठिकाणी एकमत झालेलं आहे आणि आता सामना टाय झाल्यामुळं आपण आणखी एक वाढीव राऊंड खेळणार आहे. हा. ज्या राऊंडचं नाव आहे दिल खेचक आदा, ज्यावर गाव झालं फिदा. हा. तर नृत्य बिजली शिवाली परबगावकर हा. आणि नृत्य वादळ चेतना भट चोळकर यांच्यामध्ये जुगलबंदी होत आहे. वाजवा रे. हा. क्या बात. अरे बापरे. अरे आता नाही ते. हे धंदा आहे एखादं म्हणजे. अरे बाप. येता बाई. तू ऐक रे, त्या अंगावर फेकून मारीन बरं मी तिला. काल चेताव तू ये तिला. तर अशा प्रकारे दुसरा राऊंड इथं संपन्न झालेला आहे. आता मी दोन्ही पंचांना विनंती करतो की आता तरी बुवा किमान एकमतानं निकाल जाहीर करा. मी त्याला तेच सांगतो. अबे तू यार त्या बाईला विजेती करणं, तुला लगेच फरच्या टाकून देतो मी. अरे बसून देता कवापासून म्हणून राहिल्या, पण त्या गटारावरच्या फरच्या बसूत ना राहिल्या ना. आज बसून देतोय मी, तू फक्त त्या बाईला जिताव. आज बसून द्यावाचं नाही, आता बसून पाहिजे मला. सरपंच ऐका ना, ते पर्च्याचं काही ते करून टाका, नाही तर ये ना प्रत्येक वेळी टाय घालणार आहे. एक मिनिट हो. हॅलो. हा पिंट्या, एक काम कर, शाबादी फरच्या घे आणि कुणालच्या मड्यावर घाल. मळ्यावर नाही, गटारावर. हा. अबे तुझे मड आणि गटार सारखंच आहे. हा हे बाय, तू त्याच्या गटारावर फरच्या घाल, मग पाऊस आला किती पुरतात त्या. ठेव तू फोन, बसल्यावर त्या फरच्या. आता तू मग चल. तर बरं का सूत्रधार, आहे. माझ्या मत जर विचाराल तर माझ्या मत असं आहे का शिवाली परबगावकर बाई या उत्कृष्ट लावणी करता आणि त्या विजेता आहे. वा वा वा. हा. आता आपण जाणून घेणार आहे प्रेक्षक पंचांचं मत, जे हा. निर्णायक मत असणार आहे. प्रेक्षक पंच. हा. तर माया मत आहे हा. हाय. खरे शिवाली बाई परब गावकर यांनी. हा अन्याय झालाय. त्यांनी फरशांसाठी माझे गुण हिला दिले. हा अन्याय माझ्यावर अन्याय झालाय. माझ्या